नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका यश आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल यश व्लॉग्स. तर आज फर्स्ट टाईम लेट व्लॉग सुरू करालो आहे. लेट म्हणजे सकाळी सुरू करालो आहे. लई सकाळ झाली वाटते बघ. अरे कहना क्या चाहते हो? ज्या पायाला लागले जरा, मग मी गाडीवरनं झालो जरा बाहेर. तसंच चला मग बाहेर जाऊया. असं आहेत काय रे जिवंत? खरंच काय? आणि जर जेवण नसली तर शेळी शेळ पाणी घालायचं असते रे. पिकलेत ना थोड्या घे मग. आम्ही आलो बाजारमध्ये. काम झाले, आता जाणार घराकडे. चला. प्रकारे आमचा बाजार झालेला आहे. आम्ही आता घरच्या दिशेने चालत आहोत आणि हे आमचं रवळनाथाचं मंदिरचं काम चालू आहे. आता आम्ही मस्त रेडी झाला आहे आणि आता आम्ही करणार आहे चॅलेंज. काय पॉयझन चॅलेंज ना. तर हिच्या मनानुसार करायला हवा आहे पॉयझन चॅलेंज. तर आता आम्ही चॅलेंज करणार आहे. आज फर्स्ट टाइम श्रेया पण आले आणि ही आज काल गावावरून आले आणि लगेच मला आज सांगितलं की चॅलेंज करायचं आहे. तर चला आता आम्ही चॅलेंज करूया. बघा कॉन्टेंटसाठी पण रेडी आहे आता. चला आम्ही चॅलेंज करूया मस्तपैकी. चला चला स्टार्ट करूया. चला. बघ तिकडे. आता अजिबात बघायचं ना, मार खाणार. नाही नाही, हा पॉइझन आहे माझा. हा हा बघू काय. हा बघ. तू बघ तिकडे आता. चल. हवाला पॉयझन आहे मला. पॉइझन बोल रे. पॉयझन बोललो. झालं. हा चल स्टार्ट तुझा बस ना कर. चल. सेफ. लेकिन एक सेकंड. सेफ. सेफ. डर तो लग रहा है. सेफ. आई शपथ. आई शपथ. बूम. ये मी जिंकलो. मला काय ते आता. चल काय झालं? काहीतरी दे. अजून काय पैसे. नव्हते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हो पैसे लाळ. चला आता श्रेया येऊ दे. चला. चॅलेंज कम्प्लीट झालाय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मी आता जाणार बाहेर थोड्या वेळात. तर मोनाजीला घेऊन जाणार आहे बाहेर फिरायला. तर भेटूया नंतर. आता जरा रील शूट करतो यांची. बाय. चॅलेंज करून आता भांडी घासायला बघा. आम्ही चाललोय गाडी शिकायला आणि यश मला गाडी शिकवणार आहे. बघूया कशी शिकते की नाही, काय होतंय. नाही ही शिकली, हिला शिकवलंय 100% गाडी. 100% शिकवणार. 100%. पुढे बघ. नाही तर इथेच मोठा खेळ डायरेक्ट. तर बघा. तर आज लय घाण शॉट झालाय गाईस. तो शॉट असा आहे की नाही, आम्ही जर हा शॉट केला नसता, हा जर मी शिकवायला गेलो नसतो तर हा विषय झालाच नसता. आणि मेन व्लॉगसाठी गेलो. हा ब्लॉग आजचा व्हायलाच नको पाहिजे असं मला वाटतंय. ह्याचं कारण असं आहे की आम्ही 2-3च्या दरम्यान गेलेलो मोना दिदीला
गाडी शिकवायला. तुम्ही आता क्लिपमध्ये बघितलंच असेल. तर आम्ही गेलेलो गाडी शिकायला 2-3च्या दरम्यान. कारण की सांगतो, रात्री 5च्या दरम्यान 4च्या दरम्यान गेले की पोरं क्रिकेट खेळत असतात. मग त्यामध्ये पूर्ण ग्राउंड असं रिकामी नसतं, पूर्ण भरलेलं असतं. आणि मग बॉल बिल लागला तर अवघड आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण भरलेलं नसतं, साईडला जागा असते, पण बॉल लागला तर अवघड आहे. म्हणून आम्ही दुपारी 2-3च्या दरम्यान गेलो. ऊन होतं, मान्य आहे, तरी पण गेलो आम्ही. आमचीच चुकी होती. असा होता त्याने. तर शॉट असा होता, ह्याचं कारण सांगतो. तर मी मोनालीला गाडी शिकवली, परफेक्ट शिकवाय नव्हती. म्हणजे माझ्या हातावर हात ठेवला आणि नंतरनं मी तिला 4 राऊंड मारवले, समजायसाठी की कसं हँडल वळवायचं, कसं हे करायसाठी समजायसाठी. मी बरोबर व्यवस्थित हँडल वळवले. 2-4 राऊंड आम्ही मारले. मला वाटलं आता जरा 15वीला आहे, कळेल. मग आम्ही मारले. नंतर मग तू म्हणजे डायरेक्ट वळणं घेऊ नकोस, कारण की मला माहिती होतं की हिला काय परफेक्ट येत नाही, 100% पडणार. मग हे मला माहीत होतं, म्हणून मी तिला म्हटलं की स्ट्रेट चालू, स्ट्रेट. फर्स्ट टाईम स्ट्रेट घेऊया आम्ही, स्ट्रेट. वाकडी तिकडी करू नको, गाडी हे करू नको. आणि तेवढाच विषय झाला की आमच्या दोघांचा तोल गेला आणि आम्ही दोघं पण खाली पडलो. हा विषय झाला. विषय तर झालाच, पण वाईट असं वाटते की मीच तिच्या अंगावर पडलो आणि अंगावर पडून तिला जास्त लागलं आणि मला कमी लागलं. आणि म्हणजे मला लागायच नाही विषय, तिच्या सपोर्टमुळे मला लागायचं नाही. मग ह्याचं वाईट वाटलं आणि मीच गाडी शिकवायला घेऊन गेलो. म्हणजे मी श्रेयाला शिकवलेली, म्हणजे माझ्या बहिणीला शिकवलेली गाडी, आणि ती आहे आता 7th गाडी ती आहे. आणि म्हटलं 7th वालीला शिकवू शकतो, तर मग 15वी वालीला का शिकवू शकत नाही, म्हणजे 15th वालीला का शिकवू शकत नाही. तर मग म्हटलं घेऊन गेलो. आणि हीच चूक झाली माझी, घेऊन जायला नको पाहिजे. आणि हा मेन म्हणजे व्लॉग करायलाच नको पाहिजे. आम्ही मस्त करायला लागला आहे काय रेसिपी, काय करायला आहे मॅगीची भेल. काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न मोनात आल्यापासून आम्ही करायला लागला आहे. तर ब्लॉगसाठी कॉन्टेंट पण चांगला गावत आहे गाईज, बघा. मी त्याला कॉन्टेंट देते. आणि काय मी तुला कॉन्टेंट देते. आणि तू यायच्या अगोदरपासून मी यायच्या अगोदरपासून तुझे व्हिडिओ तर रेग्युलर होते का? ओ सॉरी, ओह नो, ये तो धोती खोल रही है. बाय बाय. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. रेसिपी करणार तुझ्या हातून मॅगी नूडल्सची. नाही नूडल्स नाही, मॅगी भेलची. तर जर कोणी महिला बघत असेल हा व्हिडिओ तर बघा, आज तुम्हाला रेसिपी काहीतरी पोळी पण बघा. चला, कोण बोलतंय, मुली बघताय, महिला बघताय, पुरुष मंडळी जर बघत असाल तरी कॉमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मोनालीला रेट द्या कमेंट मध्ये. मिरच्या पण टाकायच्या आणि हे सगळं टाकायचं बघा. कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो आणि ही मिरची आणि हे सगळं टाकायचं आहे. टाकायचं ना गं, काय आपल्या चवीनुसार हे टाकायचं ना. मिरची नाही टाकला तरी चालते ना. श्रेया नुसती खाण्यापुरती आहे, काय काम करा ना. तर यामध्ये मॅगी पण येणार. मॅगी इज फर्स्ट. त्याच्यात तुम्ही मस्का किंवा तेलही टाकू शकता. आम्ही तेल टाकतो, मला आता मस्का नाही. फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटणार आहे. फर्स्ट टाइम. इथून पुढचे खरंच इथून पुढचे एवढे ब्लॉग झाले, एका ब्लॉगमध्ये नॉलेज लागतो. या फर्स्ट ब्लॉगमध्ये नॉलेज आहे ब्रो. बघा, या दिवशी भेटणार, परत कधी नाही भेटणार नॉलेज. काय अगं तिला बघायचं आहे कसं होतंय. म्हणूनच तर ना नाहीतर उशीर 4 मॅगी इथं तरी तिला टाकते. काय करायचं तर नेमकं सांगतोय.
ते कवडंसं झालं ते आता टाकालेच ते तुझं. सांगा आता मला खाऊन कसं झालंय. शिजताना तर चांगले झाले. खरं की खोटं श्रेया तू मला सांगा विचारलीस जाऊ दिलं